1925च्या अगोदर जे जीर्णोद्धार सुरू झाला त्यावेळीचा हा फोटो आहे, अष्टकोनी अष्टकोनीचा. हा बरोबर. त्याचा दुसरा फोटो आहे, हा कधीचा आहे? 1925च्या अगोदरचा आहे. 1925च्या अगोदर ज्यावेळी समाधी जीर्णोद्धार करताना ज्यावेळी समाधी दिसली. हा 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 बरोबर आहे. हो. आणि हा 1926चा आहे, बर. जिथं तुम्हाला शिवाजी महाराजांची समाधीचा जीर्णोद्धार झाला आणि तुम्हाला हा स्ट्रक्चर समाधीचा दिसतो. आता ह्या जागेला जे आता तुम्ही जर पाहिलं तर वाघ्या कुत्र उभा राहिलेला आहे. हो. कुठे या स्पॉटला कुठे नाही, मला दाखवता येत नाही. हा इथे माझ्या याच्या पुढे हा इथे उभा राहिला. तिथं तर नाहीये 1926ला. बरोबर. बरोबर आहे. मग आला कधी? हा, राज संन्यास नाटक प्रस्थापित झालं तोपर्यंत, आणि त्यातनं वाघ्या पात्र हा तयार झालेला. मला एक सांगा विलासराव, होळकरांचा फार मोठा इतिहास आहे. बरोबर. हिंदवी स्वराज्य स्थापन ज्यावेळी झालं, छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला हिंदवी स्वराज्य आपल्याला प्रस्थापित करून दिलं. त्यामध्ये मल्हारराव होळकर असतील, यशवंतराव होळकर असतील, अहिल्याबाई राणीसाहेब असतील, त्याच्यानंतर तुकोजीराव महाराज ज्यांनी 5,000 रुपये शिवाजी महाराजांच्या स्मारकासाठी दिले. हे एका कुत्र्यासाठी, एका वाघ्या कुत्र्यासाठी स्मारकासाठी पैसे देतील, तेही शिवाजी महाराजांच्या बाजूला. शिवाजी महाराज हे सर्वांची अस्मिता आहे, आणि ती स्मारक सुद्धा शिवाजी महाराजांच्या स्मारकापेक्षा उंच. एक ही इतिहासकार, माझं आव्हान आहे आणि विचार इतिहासकारांना, एक ही इतिहासकार, मग तो डाव्या विचाराचा इतिहासकार असो, उजव्या विचाराचा इतिहासकार असो, सेंटर विचाराचा इतिहासकार असो, सगळ्यांनी स्पष्ट आणि क्लिअर सांगितलेलं आहे की इथं वाघ्या कुत्र्याचा कुठलाही एव्हिडन्स नाही, ही दंतकथा आहे.